जय श्रीकृष्ण दर्शन. आज आपण 27वा श्लोक पाहत आहोत. यत् करोषि यद् स्रासि यद्युहोषि ददासि यत् यत् तपस्सि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत् करोषि हे पद असे विलक्षण आहे की यात शास्त्रीय, शारीरिक, व्यावहारिक, सामाजिक, पारमार्थिक इत्यादी यावनात मात्र क्रिया येतात. भगवान म्हणतात की तू या संपूर्ण क्रियांना मला अर्पण कर, अर्थात तू स्वतःच मला अर्पण हो, म्हणजे तुझ्या सर्व क्रिया आपोआपच मला अर्पण होतील. आता पुढे भगवान क्रियांचा विभाग करत आहेत. यात स्राशी या पदाच्या अंतर्गत संपूर्ण शारीरिक क्रिया घ्याव्यात. अर्थात शरीरासाठी तू जेवण करतोस, पाणी पितोस, कुपथ्याचा त्याग, पथ्याचे सेवन करतोस, औषधी सेवन करतोस, वस्त्र नेसतोस, शीत उष्णपासून शरीराचे संरक्षण करतोस, स्वास्थ्यासाठी समयानुसार झोपतोस आणि जागतोस, चालतोस, फिरतोस, शौच, स्नान करतोस इत्यादी सर्व क्रियांना तुम्हाला अर्पण कर. हा शरीर क्रियांचा प्रथम विभाग आहे. यज्जुहोषि या पदात यज्ञसंबंधी सर्व क्रिया येतात. अर्थात साहित्य सामग्री एकत्रित करणे, अग्नी प्रकट करणे, मंत्रोपचार करणे, आहुती देणे इत्यादी सर्वच शास्त्रीय क्रिया मला अर्पण कर. ददासि यत् तू जे काही देतोस, अर्थात दुसऱ्यांची सेवा करतोस, दुसऱ्यांची सहायता करतोस, दुसऱ्यांची आवश्यकतापूर्ती करतोस इत्यादी जी काही शास्त्रीय क्रिया करतोस ती मला सर्व अर्पण कर. यत् पश्यासि तू जे काही तप करतोस, अर्थात विषयापासून आपल्या इंद्रियांना संयम करतोस, आपल्या कर्तव्याचे पालन करत अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना प्रसन्नपूर्वक सहन करतोस, अर्थात तीर्थ, व्रत, भजन, ध्यान, जप, कीर्तन, श्रवण, मनन इत्यादी, समाधी इत्यादी जो काही परमार्थिक क्रिया करतोस तो ती मला अर्पण कर. उपर्युक्त तिन्ही पदे शास्त्रीय व पारमार्थिक क्रियांचा दुसरा विभाग आहे. तत्कुरुष्व मदर्पणम येथे भगवंतांनी परमेपदी करू क्रियापद न देता आत्मनेपदी करुष्व क्रियापद दिले आहे. त्याचे तात्पर्य तू काही मला अर्पण केले तर माझ्या उणिवेची पूर्तता होईल असे नाही, तर सर्व काही मला अर्पण केल्याने तुझ्याजवळ काहीच राहणार नाही. अर्थात तुझा मी आणि माझेपणा समाप्त होऊन जाईल, जो बंधनकारक असतो. सर्व काही मला अर्पण करण्याचे फल म्हणून तुला पूर्णतेची प्राप्ती होऊन जाईल. अर्थात ज्या लाभापेक्षा श्रेष्ठ कोणताच लाभ असणे संभवत नाही आणि ज्या लाभात स्थित झाल्यावर कितीही भयंकर दुःख प्राप्त झाले तरी ते दुःख विचलित करू शकत नाही. अर्थात जे दुःखाच्या संयोगाचाच अत्यंत वियोग असतो असा लाभ दुसरा प्राप्त होईल. या श्लोकात यत् पद 5 वेळा म्हणण्याचे तात्पर्य एकच क्रिया अर्पण केली तरी फार मोठे महात्म्य आहे, मग संपूर्ण क्रिया अर्पण केल्यास किती मोठे महात्म्य होईल हे सांगण्यास काय पाहिजे. जय श्रीकृष्ण.